आमचे जिवलग मित्र युवराज जाधव यांचं नेतृत्व म्हणजे एकदम असं असं घडत गेलं की पहिला सुरुवाती संघर्षाच्या काळात त्यांनी मुश्रीफ साहेबांचा गट म्हणजे आमच्या वडिलांच्या बरोबर त्यांनी काम केलंय. आमच्या वडिलांनी त्याला साहेबांच्या पर्यंत नेलंय आणि सामाजिक कार्य काय आहे हे शिकवलं. आणि आम्ही पेन्शनची कामं करत होतो त्यावेळी त्यावेळी एवढी परिस्थिती वाईट होती की आम्ही वडा खायला आमच्याकडे पैसे नसायचे. युवराज जाधव आणि आम्ही जायचो आणि आम्ही त्यावेळी 120 पेन्शन आम्ही करून आणल्या आणि त्याचं सर्व श्रेय युवराज जाधवांचं आहे. आणि आम्ही ते करत असताना आम्ही निप्पाणीतून इथपर्यंत चालत आलो. आम्ही एवढे पैसे सुद्धा नसायचे आमच्यावर त्यावेळेला. हे असं काम त्यांनी केलं आहे पेन्शनचं, गोरगरिबांचं काम केलं आहे. आणि रस्त्यान कोण चालला गोरगरीब की ते श्रीमंत नाही, तो एकदम सर्वसामान्य घरातला माणूस आहे, तर आपल्या खिशातले पैसे काढणार आणि गोरगरीब माणसाला देणार. 500 रुपये असू दे, काय हातात येईल ती नोट देणार, असे त्याचं नेतृत्व आहे. आणि त्याने गावासाठी भरपूर केलं आहे. त्याने गावासाठी 15 कोटीची कामं आणली. गावासाठी त्याने म्हणजे पाण्याची स्कीम, ही मोठी स्कीम, किती काय परिस्थिती होती आमच्या नदीतनं स्कीम आणलेली आहे. आणि असं त्याचं काम आहे, विकासाचं काम आहे. आणि त्यामुळं या पंचक्रोशीतील त्याला एवढे लोक त्यांच्या आई उमेदवार आहेत. त्यामुळे त्या 2 वेळा सरपंच आमच्या गावच्या झाल्या. त्यांच्या सरपंचच्या काळात आमच्या गावात भरपूर त्यांनी विकास केला आहे. आणि म्हणून आम्ही सुवर्ण भाऊसाहेब जाधव यांचं सुद्धा काम चांगलं आहे. सरपंचच्या काळात त्यांनी सुद्धा भरपूर विकास केला आहे. त्यांना आम्ही प्रचंड मताने निवडून देणार. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.